जालना शहर आणि परिसरात अवैध दारू विक्रेते आणि हातभट्ट्यांवर पोलिसांनी एकाच वेळी मोठी कारवाई सत्र सुरू केलं आहे. कदीम जालना आणि चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाडी टाकत दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पहिली मोठी कारवाई समोर आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय नगर, नूतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला या भागात अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर कदीम जालना पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या धाडसी कारवाईत पोलिसांनी गावठी दारू तयार करण्याचे साहित्य आणि दारूचा साठा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तर दुसरीकडे जालना शहरालगतच्या चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पोलिसांनी अवैध दारू वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जात असताना चंदनजिरा पोलिसांनी सापळा रचून दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक SP जालना यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हेगारी आणि अवैध धंदे मुक्त करण्यासाठी पोलीस सध्या ॲक्शन मोडमध्ये दिसतायत. या धडक कारवाईमुळे जालना परिसरातील नागरिक मात्र सुटकेचा श्वास सोडत आहेत. जालना जिल्ह्यातील आणि तुमच्या परिसरातील अशाच ताज्या घडामोडी आणि अचूक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा जालना लाईव्ह. धन्यवाद.